परमपूज्य परमात्मा एक शोकमंडळ टिंकीच्या वतीने आजची आठवडी चर्चा वाढत निवासस्थानी नुकतीच तुझ्या त्या सृष्टीचे विधाता भगवान माझ्या बाबा हनुमानजी उपत्या त्यांना म्हणजे पुन्हा तसेच आपले लाडके सद्गुरू महात्या की बाबा हिंदूची उपत्या त्यांना म्हणजे पुन्हा तसेच आपले लाडके वागण्याची सुद्धा उपत्या दिवाळी म्हणजे पुन्हा आणि सगळ्या सेवक सेविका बाळगोबा सगळ्यांना आदर म्हणून पहा. 4 तत्व 3 शब्द 5 नियम वगैरे आधारित आहे. हे भगवत कृपा आणि जागृत आहे. असंच माझे एक छोटंसं मी अनुभव सांगतो जे मी आता नुकतंच काही दिवसापूर्वीच मी 41 दिवसाचा त्याग केला. त्याच्यात मला एक छोटंसं अनुभव कळला भगवत कृपा कशी राहते आणि ते कशी जागृत काम करते. मी त्याग चालू असताना माझ्या पोराच्याला शाळेमध्ये पाठवलं होतं. तर काही दिवस गेले लोटले कार्य सुरू चालू होते आणि काही दिवसानंतर पोराला खाज येणं चालू झाली. खाज अशी एक गेली 2-3 दिवस गेले तर चुपचाप राहिला. एक दिवस शाळेत पाठवलं तर शाळेतून मॅडमनं म्हटलं म्हणे याला काय झालं आहे म्हणे काहून काय झालं तर म्हणे हा निस्ता आलाय तर आपण शाळेत खाजून राहिला म्हणे. तर तुम्ही एक काम करा म्हणे याला शाळेतून घेऊन जा म्हणे आणि डॉक्टरला दाखवा म्हणे त्याग चालू आहे आणि मॅडम म्हणते का डॉक्टरला दाखवा. मी त्याला आणलं चुपचाप. मी काही म्हटलं नाही मॅडम. मी आणलं तिखट पाणी ते ज्याचे होतं तेल वेल लावून त्याला दिलं. तो शांत झोपला. त्या दिवशी तो झोपल्यानंतर सायंकाळी दुपारच्या वेळेसच काही वेळेनंतर उठवलं त्याला सायंकाळच्या पहिले जो लावली सायंकाळी प्रार्थना केली. मग नंतर त्याला म्हटलं काही लागत आहे का तर नाही म्हटलं. मग 10:30 वाजता मी जेवायला बसलो. सगळ्यांचे जेवण निपटते मी थोडा आराम नाही ठेवतो त्याच्यात काही हे नाही. पण मला 10:30 वाजते कमीत कमी. तर मी जेवत असताना ती वगैरे काय म्हणते पप्पा म्हणते मला वापस खायला येत आहे तुम्ही तीर्थ बनवून द्या. म्हणजे ठीक आहे. 1-2-3 दिवस त्यांनी सतत तीर्थ घेतला. मग एक दिवस मला असं वाटलं म्हणजे का काय म्हटलं तू वैभव मला तिखट बनवून मागते म्हटलं जा म्हटलं तू स्वतः आपल्या हाताने तिखट बनव म्हटलं. तुला नाही येत का म्हटलं बनवतो म्हटलं. त्याला बनवायला दुपारची गोष्ट होती. ते मला फोन केला माझ्या घरमध्ये. तर म्हणे हा तीर्थ मागत आहे. म्हणजे त्याला बसव लहान थोडी आहे म्हटलं त्याला समजते म्हटलं त्याला बसव म्हटलं आणि त्याला जेवढ्याचे तीर्थ बनवायची इच्छा त्याला तेवढ्याचे तीर्थ बनवायचे आदेश देऊन देऊन त्याने बनवलं दुपारच्या वेळेस आणि पेलं म्हणजे थोडासा आराम पडला. पण एक दिवस असं झालं अखबारीचा दिवस होता. मला चांगल्यानं आठवण आहे. माझी घरवालीला दुपारच्या वेळेस झोपाची सवय अखबारला सुट्टी होती शाळेला म्हणून तो पोरगा दुपारी झोपून गेला. झोपला जेवण खाऊन करून. त्याची मम्मीला दुपारी सवय आहे अर्धा तास झोपायची जेवण झालं. तर ते झोपली असताना ती त्या पोराच्या तोंडाकडे तिनं पाहिलं आणि ते अशी हात मसागलं आणि त्याला काय झालं नाही तो असा तुफानमध्ये चैतानमध्ये उठला आणि तितंबा काढायला लागला. मी हा तितंबा काऊन करून गेला तर त्याची मम्मी म्हणते हा पहा म्हणते कसा पाहून गेला. मी तू शांत बसते का पण पाहणे म्हणते हा कसा नाचून गेला म्हणते हा मागात घेऊन होता तो असं मागाला घेऊन हात घेऊन उचलत होता. मी असं काऊन करून गेला पाहणे म्हणे कसं तितंबा करून गेला म्हणे अचानक तसं कसं काय तू शांत बस त्याग चालू आहे तू शरीरात शब्दाला आवर म्हटलं. ठीक आहे म्हटलं तू शांत बस म्हटलं. मी 2 मिनिटं काकाजीला फोन लावतो. का मला सगळं समजत होतं पण मी आदेशाशिवाय काम नाही करू शकतो का मी त्यागात होतो म्हणून मला कार्यकर्त्याचे आदेश घेणं अति आवश्यक होतं. मग मी स्वतः कार्यकर्ता मी लोकांना सांगतो पण भगवंत बी कसं पाहते का तू त्यागी आहे तुला सगळं समजते पण तुला आदेशशिवाय काही करणार नाही. म्हणून मी आदेश घेतला आणि त्याच्यानंतरच काकाजीने मला शब्द दिले. त्या शब्दानुसार मी भगवंताजवळ बसलो अगरबत्ती लावली तीर्थ केला आणि त्याला दिलं. पण त्या अखबारच्या दिवशी त्याला एक असं जाणीव झाली का भगवंत आपले वेळोवेळी अनुसार कार्य करते ना आपल्या सोबत राहते ना आपल्या शब्दावरच कार्य करते. त्या दिवसापासून त्याला कोणतीच तकलीफ नाही झाली ना माझे कार्य सुखरूपपणे पार पडले. मी शब्द जे दिले कार्याने ते मांडले त्या अनुसारच भगवंतानं माझी ऐकली आणि भगवंताला एवढं सांगलं हे कार्य तुमचे आहे माझे नाही तुम्हाला पार पाडणार एवढंच. मी भगवंताला शब्द दिले त्या दिवसापासून त्याला कुठं गेली त्याची खाज कुठं का गेलं काही नाही माझे 41 त्यागाचे कार्य संपन्न पार पडले. आणि मी पूजारीच्या दिवशी हवन कार्य केलं 42 दिवशी आणि आपलं सुखरूपपणे त्याग पूर्णपणे पार पडलं. हे एवढेच बोलून मी 2 शब्द समाप्त करतो. सगळ्यांना नमस्कार.